गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज रिव्ह्यू लेक्चर सेकंड दॅट इज इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स याच्यावर आज थोडंसं आपण प्रकाश टाकणार आहोत. आपण ऑलरेडी इंग्लिशमध्ये हे लेक्चर व्यवस्थित ऐकलेलं आहे आणि आपल्याला बऱ्यापैकी समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. तरीही या ठिकाणी आपल्याला काही अडचणी असतील तर ते या ठिकाणी पूर्णपणे त्या सॉल्व्ह व्हाव्या, जेणेकरून आपल्याला हा विषय इंग्रजीमध्ये याच्यासाठी शिकवला का, कारण आपल्याला पेपर हा इंग्रजीत द्यायचा असतो, आपल्याला इंग्रजीत लिहिता आलं पाहिजे. आणि मराठीतल्या मग या लेक्चरचं प्रयोजन की इंग्लिशमध्ये जर या ठिकाणी समजून घेताना काही गोष्टी अनक्लिअर राहिल्या तर मग या ठिकाणी आपल्याला तो कन्सेप्ट अवघड वाटायला लागतो. म्हणून आपलं हे या ठिकाणी हे लेक्चर जे आहे ते पूर्णपणे आपल्या मातृभाषेत, जेणेकरून आपल्याला ते अधिक सोपं होऊन जाईल. तर या ठिकाणी पहिल्यांदा हा जो थर्ड टॉपिक आहे इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स. आता इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स म्हणजे काय, तर या ठिकाणी इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स मीन्स आता या ठिकाणी मेंडेलमध्ये आपण पाहिलं जीन एकच असायचा. सपोज या ठिकाणी टॉल, तर या ठिकाणी हे जे आहे टॉल, तर त्याचे या ठिकाणी जीन टी, हा जीन टी पण याचे ॲलील कॅपिटल टी म्हणजे जीन एकच पण त्याचे ॲलील दोन. सपोज आपण दुसरा जर या ठिकाणी हेटेरोझायगस घेतला तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन ॲलील, पण त्या ठिकाणी जीन मात्र एकच, दॅट इज द जीन फॉर टॉलनेस. ओके, तर तसं या ठिकाणी तिथे एकच जीन काम करत होता. पण आता आपल्याला इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स मध्ये या ठिकाणी पाहायचं की या ठिकाणी एकापेक्षा अधिक जीन्स, इव्हन आपण डायहायब्रिड मध्ये पाहिलं तिथे दोन ट्रेट पाहिले आपण, म्हणजे येलो कलरचा एक वेगळा ट्रेट आणि या ठिकाणी राऊंड म्हणजे शेपचा एक वेगळा ट्रेट. तिथे दोन वेगळ्या ट्रेट असल्यामुळे तिथे दोन वेगळे जीन्स होते. पण आता या ठिकाणी इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स मध्ये काय, तर या ठिकाणी दोन वेगळे जीन्स या ठिकाणी एकत्र आल्यानंतर वेगळा फिनोटाइप तयार करतात आणि ते सेपरेट असताना वेगळे फिनोटाइप्स करतात, किंवा त्यांच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे रिलेशन्स आहेत, एकमेकाचे कॅरेक्टर्स मास्क करणे किंवा मास्क न करता वेगळ्या प्रकारचे एकत्र आल्यानंतर कॅरेक्टर डेव्हलप करणे. तर अशी ही वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स दिसतात. म्हणून त्या ठिकाणी त्याला आपण इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स असं या ठिकाणी म्हणतो. मग हे इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स हे मेनली दोन टाईपचे असतात. आता कुठले दोन, एक म्हणजे नॉन इपिस्टॅटिक आणि दुसरं जे आहे ते म्हणजे इपिस्टॅटिक. आता या ठिकाणी हे जे नॉन इपिस्टॅटिक असतं, नॉन इपिस्टॅटिक मध्ये काय, एका जीनचा इफेक्ट हा दुसरा जीन मास्क करत नाही. तो मास्क करणे म्हणजे काय, लपणे किंवा सप्रेस करणे. तर एका जीनचा इफेक्ट दुसरा जीन हा मास्क करत नाही. पण मग काय होतं की जेव्हा दोन्ही जीन्स त्या ठिकाणी एकत्र येतात तर त्या ठिकाणी ते वेगळ्या प्रकारचा एक फिनोटाइप त्या ठिकाणी तयार करतात, आणि जेव्हा ते दोन्ही सेपरेट असतात ते दोघंही सारखाच त्या ठिकाणी फिनोटाइपिक एक्सप्रेशन किंवा थोडा वेगळा फिनोटाइपिक एक्सप्रेशन दाखवतात. पण एकत्र आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी ते एक्सप्रेशन बदलतं. तर त्याला म्हणायचं नॉन इपिस्टॅटिक. आता या ठिकाणी हे इपिस्टॅटिक म्हणजे काय की सपोज आता या ठिकाणी एक जीन आहे ए आणि दुसरा जीन आहे बी. आता हा ए आणि हे बी बी असे त्याचे दोन ॲलील. ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त एक ॲलील आणि याचा एक ॲलील असे त्या ठिकाणी येतात. म्हणजे समजा हा मॅटर्नल आहे किंवा आईकडून आलेला, तर ह्या जीनचा एक ॲलील, ह्या जीनचा एक ॲलील. तसंच वडिलांकडून आपण आलेला या ठिकाणी तो कॅपिटल ए असू शकतो, रिसेसिव्ह ए असू शकतो. या ठिकाणी हे दोन याचे हे दोन ॲलील, हे दोन याचे हे दोन ॲलील. आता हे एकत्र आल्यानंतर हा ए आणि बी हा ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस हा याचा डिफरंट वेगळा फिनोटाइप दाखवतो, ए बीचा वेगळा फिनोटाइप दाखवतो. पण हे दोघं जेव्हा एकत्र येतात, हे दोन जीन्सचे हे दोन ॲलील्स हे जेव्हा एकत्र येतात तर या ठिकाणी याच्यापैकी कोणातरी एकाचा इफेक्ट, म्हणजे सपोज आता समजा हा कलर तयार करतो, बी हा कलर तयार करतो एकटा असल्यानंतर, पण हा ए जो आहे हा व्हाईट कलर म्हणजे हा काय करतो, कलरला सप्रेस करतो. तर मग हा ए आणि बी एकत्र आल्यानंतर हा ए काय करतो, बीचा इफेक्ट मास्क करतो म्हणजे झाकून टाकतो. आणि त्याच्यामुळे
हा ए बी ला एक्सप्रेस होऊ देत नाही. म्हणजेच काय, दिस ए इज मास्क द इफेक्ट ऑफ बी. ए मास्क द इफेक्ट ऑफ बी. आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्या इफेक्ट मास्क केल्यामुळे हा बी तिथे असून, डॉमिनंट कंडिशन मध्ये असून सुद्धा ह्या ए मुळे तो एक्सप्रेस झालेला नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी याला म्हणायचं इपिस्टॅटिक इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स. म्हणजे एका जीनने दुसऱ्या जीनचा इफेक्ट हा मास्क करून टाकला किंवा झाकून टाकला, सप्रेस करून टाकला डॉमिनंट कंडिशन मध्ये असताना सुद्धा. कधी कधी एखादा रेसेसिव्ह सुद्धा या ठिकाणी डॉमिनंटचा एक्सप्रेस सप्रेस करून टाकतो. तर या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे, पण एक जीन दुसऱ्या जीनचा इफेक्ट जर मास्क करत असेल तर त्याला इपिस्टॅटिक या ठिकाणी इंटरॅक्शन्स म्हणायचं. आणि ज्यावेळेस एक जीन दुसऱ्या जीनचा इफेक्ट मास्क करत नाही त्यावेळेस त्याला नॉन इपिस्टॅटिक असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आपण दोन्ही प्रकारचे जे या ठिकाणी इंटरॅक्शन्स त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण नॉन इपिस्टॅटिक मध्ये या ठिकाणी दोन वेगळे प्रकारचे क्रॉस घेतलेले आहेत. तर या ठिकाणी एक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन्स ऑफ जीन्स, ज्याचा या ठिकाणी रेशिओ हा काय होता, तुम्ही या ठिकाणी आठवत असेल तुम्हाला 9:7 अशा प्रकारचा त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर दुसरा जो आपण पाहिला दॅट इज द डुप्लिकेट इंटरॅक्शन्स ऑफ जीन. आता डुप्लिकेटचा रेशिओ 15:1 असा होता. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, ह्याच्या बाबतीमध्ये शॉर्ट मध्ये आपण प्रत्येक रेशिओ जो आहे, हे प्रत्येक जो रेशिओ आहे आपण या ठिकाणी इंग्लिश मध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी अगदी सोप्या भाषेमध्ये आपण तो छान तऱ्हेने एक्सप्रेस त्या ठिकाणी केलेला आहे. इथं फक्त आपल्याला काय की तो समजण्यामध्ये जो थोडासा गोंधळ होतो. तर एकदा ही टर्म आपल्याला थोडीशी क्लिअर झाली नेमकं काय, तर मग आपल्याला तो क्रॉस समजणं सोपं जाईल. म्हणून या ठिकाणी आपला हा थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी रिव्ह्यू घेणार आहोत. आपण इथे डिटेल मध्ये क्रॉस एक्सप्लेन करत नाही आहोत. ठीक आहे. आता कॉम्प्लिमेंटरी मध्ये तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर कॉम्प्लिमेंटरी मध्ये आपल्याला या ठिकाणी दोन त्या ठिकाणी होते. तर या ठिकाणी व्हाईट फ्लावर क्रॉस विथ व्हाईट फ्लावर. आता इथे प्रॉब्लेम आहे की इथे दोघंही व्हाईट आहे, मग यांचे जिनोटाइप कसे लक्षात ठेवायचे. मग आता या ठिकाणी याच्यात आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या होतात. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर एक म्हणजे क्रोमोजिन आणि दुसरा म्हणजे एन्झाईम. तर या ठिकाणी एक जीन जो आहे हा क्रोमोजिन साठी आहे, म्हणून तो त्या ठिकाणी कॅपिटल सी किंवा कॅपिटल सी स्मॉल सी. ठीक आहे. दुसरा जो आहे एन्झाईम साठी आहे, म्हणून मग त्या ठिकाणी तो कॅपिटल ई कारण एन्झाईमचं ई, आणि किंवा मग कॅपिटल ई स्मॉल ई. ठीक आहे. तर या ठिकाणी ह्या होमोझायगस किंवा हेटेरोझायगस त्या ठिकाणी किंवा रेसेसिव्ह कंडिशन त्या ठिकाणी ह्या असू शकतात. ठीक आहे. आता या ठिकाणी इथे जिनोटाइप कसा लक्षात राहिला, कारण दोन जीन्स आहेत. दोन जीन्स आता आपल्याला माहिती आहे एका जीनचे दोन आले, बरोबर. मग आता इथे दोन वेगळे जीन्स आहेत आणि हे दोन जीन्स एकत्र काम करतायत, म्हणून मग या ठिकाणी हा पहिला जो जीन आहे त्याचं पहिलं अक्षर काय, सी. म्हणून सी हे या ठिकाणी त्याच्यासाठी वापरायचं. पॅरेंट मध्ये आपल्याला माहिती प्युअर लाईन पॅरेंट आपण वापरतो. आणि प्युअर लाईन पॅरेंट म्हणजे काय, द प्युअर लाईन पॅरेंट म्हणजे जे नेहमी या ठिकाणी डॉमिनंट होमोझायगस कंडिशन मध्ये किंवा कंप्लीट रेसेसिव्ह कंडिशन मध्ये आहेत, कंप्लीट रेसेसिव्ह किंवा कंप्लीट डॉमिनंट कंडिशन मध्ये आहेत, त्याला आपण काय म्हणतो, प्युअर लाईन. तर या ठिकाणी मग हे क्रोमोजिनचं सी आणि दुसरा जीन कशासाठी आहे, इट इज फॉर द प्रोडक्शन ऑफ एन्झाईम. मग हा एन्झाईमचं ई. ठीक आहे. मग या ठिकाणी हा ई होमोझायगस असू शकतो, हेटेरोझायगस किंवा रेसेसिव्ह, काहीही त्या ठिकाणी ही कंडिशन असू शकते. मग या ठिकाणी हे क्रोमोजिन काय आहे, तर हा क्रोमोजिन नावाचा जो जीन या ठिकाणी हा पिगमेंट आहे, म्हणजे हा जो जीन आहे सी जीन, हा काय तयार करतो,
तयार करतो. हे पिगमेंट कोणते, तर या ठिकाणी पर्पल कलरचे त्या ठिकाणी पिगमेंट्स तयार करतो. आता या ठिकाणी हे एन्झाईम ई हा काय करतो, जीन हा एन्झाईम तयार करतो. हा एन्झाईम काय करतो की या ठिकाणी हा क्रोमोझिनने तयार केलेला हा जो क्रोमोझिन पिगमेंट आहे हा या ठिकाणी व्हाईट राहतो जर तिथे एन्झाईम नसेल तर. पण जर तिथे एन्झाईम पण आला तर मग हा व्हाईट कलर आणि हा एन्झाईम कलर एकत्र मिळून पर्पल कलर तयार करतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा हा समजा दोन प्लांट आहे, एक व्हाईट प्लांट ज्याच्यामध्ये सी हा रेसेसिव्ह आहे आणि एन्झाईमचा हा जीन जो आहे तो डॉमिनंट आहे. हा जो व्हाईट आहे हा त्या ठिकाणी क्रोमोझिन साठी तो डॉमिनंट आहे पण एन्झाईम साठी तो रेसेसिव्ह आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी म्हणून हा सुद्धा व्हाईट आहे, हा सुद्धा व्हाईट आहे. पण ज्या वेळेस आता या ठिकाणी आपण पुढच्या स्लाइडला जाऊ. आता या ठिकाणी हा व्हाईट हा पण व्हाईट फ्लावर प्रोड्यूस करणारे हे त्या ठिकाणी सपोज याच्यातला एक मेल आहे, याच्यातला एक फिमेल, हे क्रॉसेस रेसिप्रोकल आहे. ठीक आहे. रेसिप्रोकल म्हणजे कुणीही मेल घ्या कुणीही फिमेल घ्या कोणताही काही फरक पडत नाही. फक्त या ठिकाणी आता हा जो व्हाईट आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यावर जीन कोणते, दोन क्रोमोझिन आणि एन्झाईम साठी ई आणि सी हे दोन जीन्स आहेत. पण आता हा व्हाईट आहे. मग आता या ठिकाणी व्हाईट आहे म्हणजे याचा अर्थ दोन्ही जीन डॉमिनंट आहेत का, नाही. कारण दोन्ही डॉमिनंट जीन एकत्र आले की पर्पल कलर तयार होतो. म्हणून मग या ठिकाणी आपण इथे सी ला डॉमिनंट ठेवू आणि ई ला रेसेसिव्ह ठेवू. दुसऱ्या ठिकाणी सी ला रेसेसिव्ह ठेवू आणि ई ला आपण डॉमिनंट ठेवू. ठीक आहे. आता याचे जे गॅमेट तयार होईल कॅपिटल सी आणि स्मॉल ई, बरोबर, दोन जीन कॅपिटल सी स्मॉल ई, दुसरा कॅपिटल सी स्मॉल ई, इथे स्मॉल सी आणि कॅपिटल ई, स्मॉल सी आणि कॅपिटल ई. ठीक आहे. आता ज्या वेळेस त्या ठिकाणी इथे क्रॉस झाला कुठे F1 साठी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल ई स्मॉल ई. सिमिलरली इथे सुद्धा आता असं कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल ई स्मॉल ई. आता इथे काय झालं, सी एकदा डॉमिनंट आहे आणि ई पण एकदा डॉमिनंट आहे म्हणजे सी पण एक्सप्रेस होणार म्हणजे तो क्रोमोझिन तयार करणार आणि एन्झाईम ई जीन जो आहे तो एन्झाईम तयार करणार. आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी क्रोमोझिन आणि एन्झाईम हे दोघं जेव्हा एकत्र येतात किंवा इकडे लिहू आपण, हे क्रोमोझिन अधिक एन्झाईम हे दोघं एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी पर्पल कलर तयार होतो. ठीक आहे. आणि सिंगल असतील तेव्हा व्हाईट, हा पण सिंगल असेल तेव्हा व्हाईट, पण दोघं एकत्र आले म्हणजे पर्पल. आता इथे सी एकटाच डॉमिनंट आहे, ई रेसेसिव्ह आहे. इथे सी एकटाच डॉमिनंट आहे, ई रेसेसिव्ह आहे. पण F1 मध्ये सी पण डॉमिनंट, जरी हेटेरोझायगस असले दोन्ही जीन तरी सी एकदा डॉमिनंट ई एकदा डॉमिनंट. ठीक आहे. मग अशा कंडिशन मध्ये या ठिकाणी यांचा जो कलर तयार होईल तर तो कोणता होईल, पर्पल कलर. ठीक आहे. पर्पल कलर याचा पण कोणता तयार होईल कलर, पर्पल कलर. ठीक आहे. आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी जीन्स कसे पाडायचे, हे जीन्स मध्ये गॅमेट्स कसे पाडायचे. पहिला जो आलेले हा कॅपिटल सी. ठीक आहे. हा सी जो आहे हा दोनदा डॉमिनंट आणि दोनदा रेसेसिव्ह. हा जो दुसरा जीन आहे हा एकदा डॉमिनंट एकदा रेसेसिव्ह एकदा डॉमिनंट एकदा रेसेसिव्ह. ठीक आहे. तर असे हे चार गॅमेट्स, हे चार गॅमेट्स एका पॅरेंटचे दुसऱ्या पॅरेंटचे पण चार गॅमेट्स, कारण त्या ठिकाणी सेल्फिंग होते. बरोबर. सेल्फिंग का करतो आपण की या ठिकाणी F2 मध्ये पॉसिबल किती गॅमेट्स म्हणजे जेव्हा नंबर ऑफ त्या ठिकाणी प्रोजेनिस तयार होतील तेव्हा सर्व प्रकारचे प्रोजेनिस एक्सप्रेस होतील
म्हणून त्या ठिकाणी सेल्फिंग करायची असते. म्हणून मग या ठिकाणी ह्या दोन्ही पॅरेंटचे मिळून त्या ठिकाणी 4 गॅमेट. आणि आता तुम्हाला माहिती आहे एक पनेट स्क्वेअर मी काढून दाखवते परत एकदा. त्याच्यानंतर पुढचे पनेट स्क्वेअरचे तुम्हाला आता 2 झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या तऱ्हेने आयडिया आलेली असेल. आपण काल डायहायब्रिडचं पण पाहिलेलं आहे. आता याचं पण एकदा पाहू. त्याच्यानंतर पुढचे क्रॉसेसचं फक्त आपण इंट्रोडक्टरीज त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार. 4 गॅमेट्स म्हणून 4 कॉलम आणि 4 रोज. ठीक आहे. आता आपले कुठला कॅपिटल सी दोनदा, स्मॉल सी दोनदा, कॅपिटल ई एकदा, स्मॉल ई एकदा, कॅपिटल ई एकदा, स्मॉल ई एकदा. ठीक आहे. इथे मेन्शन करायचं मेल आणि फिमेल. परत एकदा कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ई, स्मॉल ई, कॅपिटल ई, स्मॉल ई. ठीक आहे. आता इथे पहा, पहिला मी तुम्हाला सांगितलं दोन्ही ॲलिल साठी तो होमोझायगसच असतो. आलं लक्षात. मग हा काय पर्पल. आता दुसरा मिथेज होय. याच्यात दोन्ही कॅपिटल तुम्हाला मी सांगितलं. आणि दुसरा जीन जो आहे तर तो हेट्रोझायगस. हा पण काय आहे पर्पल. आणि याच्यासारखा एक्झॅक्ट हा असतो म्हणून लगेच लिहून घ्यायचं. कॅपिटल सी, कॅपिटल ई, स्मॉल ई, पर्पल. ठीक आहे. आता हा इथे पहिला ॲलिल हेट्रोझायगस, दुसरा जो आहे तो होमोझायगस. त्याच्यासारखाच हा पण म्हणून लगेच हा पण लिहून घ्यायचा. म्हणजे मग आपल्याला गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि त्यानंतर हे मधले 4 आपल्याला माहिती आहे दोन्ही हेट्रोझायगस आहेत. कॅपिटल सी, कॅपिटल ई, स्मॉल ई, कॅपिटल सी, कॅपिटल ई, स्मॉल ई, कॅपिटल सी, कॅपिटल ई, स्मॉल ई. तर या ठिकाणी हे सगळे पर्पल आणि पर्पल. ठीक आहे. आता इथे पहिला ॲलिल हा डॉमिनंट आणि दुसरा हा कंप्लीट रेसेसिव्ह कंडिशन काल आपण पाहिलेले. तर या ठिकाणी कॅपिटल सी पहा, हा कॅपिटल सी आणि स्मॉल ई. आता इथे फक्त सी डॉमिनंट आहे, ई रेसेसिव्ह आहे म्हणून हा काय व्हाईट. ठीक आहे. आता इथे तुम्हाला सांगितलं हा काय असतो पहिला ॲलिल हेट्रोझायगस, कॅपिटल सी, स्मॉल ई. हा काय आहे व्हाईट. ठीक आहे. इथे पण कॅपिटल सी, स्मॉल सी याच्यासारखा हा जसा असतो तसाच हा कॅपिटल सी, स्मॉल ई. एकदा ही लिंक व्यवस्थित लक्षात घेतली की तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये पनेट स्क्वेअरचे 16चे 16 जिनोटाइप लिहिता येतील. मी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आणि तुम्ही मंद नाही आहात. फक्त आपल्याला याच्यातला लक्षात घ्यायचे असतात लिंक्स, म्हणजे आपल्याला गोष्टी सोप्या होतात. ठीक आहे. आता या तिन्हीमध्ये पण सी कॅपिटल आहे पण ई हा कंप्लीट रेसेसिव्ह आहे. म्हणजे क्रोमोजिन तर तयार झाला, पिगमेंट तयार झाला, पण त्याला कलर आणण्यासाठी एन्झाईमचे त्या ठिकाणी झालेला नाही कारण तो रेसेसिव्ह आहे आणि म्हणून तिथे व्हाईट कलर. आता इथे स्मॉल सी, कॅपिटल ई. काल तुमच्या लक्षात असेल पहिला ॲलिल हा कंप्लीट रेसेसिव्ह, दुसरा हा कंप्लीट डॉमिनंट. त्यानंतर हा पण कसा आहे इथे सी रेसेसिव्ह आणि ई डॉमिनंट म्हणून हा सुद्धा व्हाईट. त्यानंतर हा स्मॉल सी आहे, कॅपिटल ई, स्मॉल ई, स्मॉल सी, कॅपिटल ई, स्मॉल ई. म्हणजे इथे पण या ठिकाणी फक्त ई डॉमिनंट आहे, सी रेसेसिव्ह म्हणून हा सुद्धा व्हाईट, हा सुद्धा व्हाईट. म्हणजे किती व्हाईट झाले 1 2 3 4 5 6. आता हा शेवटचा स्मॉल सी, स्मॉल ई. इथे सी पण नाही, ई पण नाही, म्हणजे याचा अर्थ इथे कलरच नाही, म्हणजे हा सुद्धा व्हाईट. म्हणून 9:7. आणि 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 काय आहे व्हाईट. आणि हे 4 5 6 7 8 9 हे 9 जे आहे ते पर्पल. ठीक आहे. तर हा या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी. आता याला कॉम्प्लिमेंटरी का म्हणतात कारण सी इज कॉम्प्लिमेंटरी टू ई. एकमेकांसाठी ते पूरक आहेत. सी
शिवाय अपूर्ण आहे, ई सी शिवाय अपूर्ण आहे, म्हणून ते एकमेकाला पूरक आहेत. पूरक आहे म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी आहेत, म्हणून कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन ऑफ जीन. त्यानंतर पुढचा क्रॉस घेऊ. पुढचा जो आहे दॅट इज डुप्लिकेट इंटरॅक्शन ऑफ जीन्स. ठीक आहे. आता डुप्लिकेट इंटरॅक्शनचा रेशिओ काय? 15:1. ठीक आहे. तर या ठिकाणी हे डुप्लिकेट इंटरॅक्शनला या ठिकाणी हे जे आहे तर त्या ठिकाणी हा 15:1 का? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हे नॉन एपिस्टॅटिक आहे, पण इंटरॅक्शन आहे म्हणजे एकापेक्षा दोन जीन्स आहेत. म्हणजे आता या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्षात घेऊ की या ठिकाणी दोन जीन्स आहेत, एक ए आणि दुसरा जीन बी. ठीक आहे. आता या ठिकाणी इथे जे डुप्लिकेट इंटरॅक्शन लिहिलेले आहे, तर डुप्लिकेट म्हणजे काय इथे? म्हणजे ए जरी डॉमिनंट असला, बी जरी डॉमिनंट असला किंवा दोघं जण जरी डॉमिनंट कंडिशन मध्ये असले तरी ते दोघंही सारखा डुप्लिकेट एकमेकासारखे. डुप्लिकेट म्हणजे एकमेकासारखे. म्हणजे नुसता ए जरी डॉमिनंट असला, नुसता बी जरी डॉमिनंट असला किंवा दोघांपैकी एक एक जरी डॉमिनंट असला तरी हा त्या ठिकाणी फिनोटाइप सारखा फिनोटाइप तयार करेल. पण जेव्हा दोघंही रेसेसिव्ह कंडिशन मध्ये असतील त्यावेळेस मात्र वेगळा फिनोटाइप तयार होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण इथे क्रॉस पाहू. पहा. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शेफर्ड्स पर्स, मी तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी प्लांट पण दाखवलेलं आहे शेफर्ड्स पर्स. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये असे या ठिकाणी ट्रायंग्युलर शेप असलेले सीड कॅप्सूल्स त्या ठिकाणी दिसतात आणि टॉप शेप म्हणजे या ठिकाणी असे गोलाकार त्या ठिकाणी असलेले, दॅट इज टॉप शेप. तर या ठिकाणी अशा प्रकारचे दोन प्रकारचे त्या ठिकाणी सीड कॅप्सूल. तर ज्यावेळेस हा एकदम रेसेसिव्ह कंडिशन मध्ये असतो त्यावेळेस असा टॉप शेप तयार होतो. पण हा ट्रायंग्युलर जो आहे तर हा ए जरी डॉमिनंट असला, म्हणजे मग आता सपोज आपण एक एक जीन घेऊ, समजा ए बी बी दोघेही डॉमिनंट किंवा ए बी 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 दो कंप्लीट रेसेसिव्ह असू द्या किंवा ए स्मॉल बी तिघही रेसेसिव्ह फक्त ए एकटा डॉमिनंट किंवा हे कॅपिटल बी असू द्या किंवा ए कॅपिटल बी स्मॉल बी असू द्या. ठीक आहे. म्हणजे अशा कुठल्या जरी कंडिशन आल्या जिनोटाइपच्या तरी तो त्या ठिकाणी काय करणार? हा ट्रायंग्युलर सीड कॅप्सूल तयार करणार. ट्रायंग्युलर. आणि हा टॉप शेप केव्हा येईल? जेव्हा दोघंही रेसेसिव्ह कंडिशन मध्ये असतील. आता या ठिकाणी अजून एक कंडिशन असेल नाही का, कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी. तर किती? 1 2 3 4 5 6 या 6 वेगवेगळ्या प्रकारच्या जिनोटाइप मध्ये पहा. म्हणजे एकदा जरी कोणताही जीन हा डॉमिनंट कंडिशन मध्ये आला, एकदा जरी दोनदा जरी, ठीक आहे, किंवा सर्व वेळेस जरी, तरी तो काय तयार करतो? ट्रायंग्युलर. म्हणजे हे काय आहेत? एकमेकाचे डुप्लिकेट आहेत. म्हणजे दोघंही या ठिकाणी दोघांपैकी कुणी जरी एक डॉमिनंट असला तरी ते सेम फिनोटाइप तयार करतात, एकमेकाचे डुप्लिकेट सेम. आणि म्हणून त्या ठिकाणी 15 त्या ठिकाणी प्रोजेनीज या ठिकाणी तयार होतात. आणि फक्त जेव्हा दोघंही रेसेसिव्ह कंडिशन मध्ये त्यावेळेसच फक्त त्या ठिकाणी काय तयार होतं? रेसेसिव्ह त्या ठिकाणी टॉप शेप सीड कॅप्सूल. आता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी क्रॉस पाहू. ट्रायंग्युलर. आता हे प्युअर लाईन आहेत पॅरेंट, बरोबर. मग प्युअर लाईन हे पॅरेंट 1 प्युअर आणि हा टॉप शेप. आता माहिती आहे टॉप मध्ये आपल्याला आता इथे तुम्ही म्हणताल ए आणि बी का घेतलं? तर या ठिकाणी पहा टी पण कॅपिटल, इथे पण टी कॅपिटल आहे आणि दोन्ही वेगळे फिनोटाइप आहे, दोघांचा अध्यक्षर टी ने सुरू होतो. म्हणून मग आता इथे कॅपिटल टी स्मॉल टी न वापरता इथे
इथं एक अझ्युम जिनोटाइप AABB असे त्या ठिकाणी 2 जिनोटाइप्स त्या ठिकाणी जीन वापरलेले. तर मग या ठिकाणी इथे AABB आपल्याला माहिती आहे की एक जरी डॉमिनंट असला तरी ट्रायंग्युलरच तयार होणार आहे, म्हणून आपल्याला टॉप मध्ये एकालाही डॉमिनंट ठेवता येणार नाही. आता ट्रायंग्युलर मध्ये काय की दोघंही त्या ठिकाणी डॉमिनंट असो किंवा एकही डॉमिनंट असो तरी त्या ठिकाणी ट्रायंग्युलर आहे. पण आपण काय वापरतो P1 हे नेहमी प्युअर लाईन म्हणजे ते नेहमी होमोझायगस कंडिशन, म्हणून या ठिकाणी A पण कॅपिटल आणि B पण कॅपिटल, म्हणून AABB हा ट्रायंग्युलर. आता याचे जीन्स कोणते तयार होतील? कॅपिटल A कॅपिटल B कॅपिटल A कॅपिटल B, याचे स्मॉल a स्मॉल b स्मॉल a स्मॉल b. आता या ठिकाणी जेव्हा हा फिनोटाइप तयार होईल कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B स्मॉल b, यांचं जेव्हा तयार होईल कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B स्मॉल b. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे दोन आहेत these are the F1. आता यांच्यामध्ये सेल्फिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी 4 प्रकारचे गॅमेट्स. पहिला जीन A कॅपिटल A स्मॉल a स्मॉल a. दुसरा जीन B एकदा कॅपिटल A एकदा स्मॉल a स्मॉल कॅपिटल B स्मॉल b परत कॅपिटल B स्मॉल b, असे 4 जिनोटाइप्स तयार झाले. ठीक आहे. आता गॅमेट्स तुम्हाला माहिती की पनेट स्क्वेअर मध्ये या ठिकाणी आपण मांडतो. आता इथे आपण मांडूयात. ठीक आहे. पहा आता इथे मेल आणि फिमेल आपले दोन कुठले? कॅपिटल A त्यानंतर स्मॉल a. ठीक आहे. कॅपिटल B स्मॉल b कॅपिटल B स्मॉल b. लक्षात ठेवणं सोपं. कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B स्मॉल b कॅपिटल B स्मॉल b. आता इथे आता फास्ट जाऊयात आपण, कारण हे ऑलरेडी एकदा तुम्हाला झालेलं आहे. फक्त लक्ष द्या व्यवस्थित. कॅपिटल A पहिला ॲलिल त्या ठिकाणी होमोझायगस, दुसरा हेटेरोझायगस. इथे पहिला ॲलिल हेटेरोझायगस, दुसरा होमोझायगस. इथे पहिला ॲलिल याच्यासारखाच हा म्हणून मधले 4 दोन्ही हेटेरोझायगस. ठीक आहे. आता हे झाले 9. आता हे सगळे कसे आहेत? ट्रायंग्युलर 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 ट्रायंग्युलर. ठीक आहे. आता इथे आपल्याला माहिती आहे की पहिला ॲलिल हा डॉमिनंट होमोझायगस आणि दुसरा जो आहे रिसेसिव्ह. त्यानंतर इथे पहिला ॲलिल जो आहे तो हेटेरोझायगस, दुसरा जो आहे तो कंप्लीट रिसेसिव्ह. याच्यासारखाच हा म्हणून हा. आता इथे पहा A डॉमिनंट आहे, B हा रिसेसिव्ह आहे, पण आपल्याला माहिती आहे दोघे एकमेकांचे डुप्लिकेट आहेत, म्हणून A जरी डॉमिनंट असला B जरी डॉमिनंट असला किंवा दोघे जरी डॉमिनंट असले तरी काय तयार करणार आहे? ट्रायंग्युलर. इथे पण सेम ट्रायंग्युलर, इथे पण सेम ट्रायंग्युलर. आता इथे पहा पहिला जो आहे तो रेसेसिव्ह आपल्याला माहिती आहे. इथे B दुसरा ॲलिल होमोझायगस कंडिशन मध्ये आणि इथे पण पहिला ॲलिल रेसेसिव्ह दुसरा हेटेरोझायगस, हा पहिला होमोझायगस. आता इथे B डॉमिनंट आहे, एकटा इथे दोनदा इथे एकदा. A जरी नसला तरी B आहे डॉमिनंट. हे एकमेकांचे डुप्लिकेट आहेत, म्हणून पण त्या ठिकाणी काय तयार करणार? ट्रायंग्युलर ट्रायंग्युलर ट्रायंग्युलर. किती झाले? हे 16 प्रोजिनी असतात. किती? 16. 4 4 दुने 8 4 त्रिक 12 4 चौक 16. ठीक आहे. तर 16चे 16 पैकी हे पूर्ण 15 जे आहेत हे ट्रायंग्युलर झालेत. ठीक आहे. आता याचं काय होतं?
होतं पाहू. AABB. आपण टॉपचा जिनोटाइप काय लिहिला होता? AABB. का? कारण ते दोघंही त्या ठिकाणी रेसेसिव्ह आहेत, म्हणून त्या ठिकाणी टॉप तयार होतो. टॉप शेप सीड कॅप्सूल, म्हणून टॉप शेप फक्त एकच तयार झाला, म्हणजे ट्रायंग्युलर इज टू टॉप, ट्रायंग्युलर 15 आणि हा 1. ओके, म्हणून मग त्या ठिकाणी काय 15:1. आता इथे काय झालं, एका जीनने दुसऱ्या जीनला मास्क केलेलं नाही. कॉम्प्लिमेंटरी मध्ये पण एका जीनने दुसऱ्या जीनला मास्क केलेलं नाही. याचाच अर्थ हे नॉन एपिस्टॅटिक इंटरॅक्शन ऑफ जीन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता एपिस्टॅटिक पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये एपिस्टॅटिक इंटरॅक्शन ऑफ जीन, कारण सर्व पूर्ण चॅप्टर एकत्र घेतला तर व्हिडिओ खूप मोठा होईल, 2 तासाचा. म्हणून आपण इथे हा व्हिडिओ थांबवून पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू.